Today's topic of as is the synthesis चा आठवा प्रकार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल्स लिहिलेत मी. ही वॉज ब्रेव, द लायन इज ब्रेव. आता as मध्ये काय करायचंय, दोन ऍक्शन्स दिलेले असतात. त्याच्यापैकी जी ऍक्शन, ज्या ऍक्शन विषयी आपण बोलत आहे, म्हणजे अगोदर जी ऍक्शन झाली त्या ऍक्शनची तुलना जर एखाद्या व्यक्तीशी करायची तर ती आधी लिहायची आणि ज्या व्यक्तीसोबत किंवा वस्तूसोबत तुलना करायची आहे ते सेंटेन्स तुम्हाला नंतर घ्यायचे. ज्याची तुलना करायची एवढं लक्षात ठेवायचं की ज्याची तुलना करायची ते अगोदर द्यायचं आणि ज्याच्याशी करायची ते नंतर घ्यायचं. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलं, ही वॉज ब्रेव अँड द लायन इज ब्रेव. ही वॉज ब्रेव, द लायन इज ब्रेव. आता इथे तो शूर होता आणि लायन पण शूर होता. इथे दोन ऍक्शन आहे, त्याला लायन सारखं शूर दाखवायचे. तर मग फर्स्ट ऍक्शन कोणाची तुलना करायची आहे तर त्याची तुलना करायची. कोणासारखी करायची तर लायन सारखी करायची. मग अगोदर कुठलं घ्यायचंय, ही वॉज ॲज ब्रेव ॲज द लायन. तो सिंहाइतका शूर होता, धाडसी होता. तो सिंहाइतका धाडसी होता किंवा शूर होता असं म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सेंटेन्स दिले सेकंड एक्झाम्पल, शंकर वॉज एक्साइटेड, शी वॉज इक्वली एक्साइटेड. शंकर एक्साइटेड होता आणि ती पण एक्साइटेड होती. दोघं पण उत्साही होते. आता इक्वली एक्साइटेड, ती पण शंकर इतकीच उत्साही होती. हे तुम्हाला आता शंकर तिच्याविषयी तुलना करायची. कोणासारखी करायची तर शंकर सारखी करायची. तिची तुलना शंकर सोबत करायची. म्हणून काय झालं, शी वॉज ॲज एक्साइटेड ॲज अ शंकर. ती शंकर इतकीच उत्साहित होती. थर्ड एक्झाम्पल मी डायरेक्ट केलेला आहे, शी इज ॲज टॉल ॲज हर ब्रदर. ती तिच्या भावा इतकी उंच होती. द कार इज ॲज फास्ट ॲज ट्रक. कार ट्रक एवढीच फास्ट म्हणजे वेगवान होती. दिस बुक इज ॲज इंटरेस्टिंग ॲज दॅट वन. ते बुक तितकंच इंटरेस्टिंग होतं, मनोरंजन. इंटरेस्टिंग म्हणजे काय, मनोरंजन. ते बुक तेवढंच इंटरेस्टिंग होतं. म्हणजे ते बुक इज ॲज इंटरेस्टिंग ॲज दॅट वन म्हणजे त्याच्या एवढंच ते मनोरंजन